जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 जय। मालकाच्या सेवेसाठी तत्पर, गुरु वचनी गुरुनी जे नाम दिले त्याच्यासाठी तत्पर, पितृवचन वडिलांच्या वचनासाठी तत्पर, हेची विष्णूची महाप्रिया अशा स्वामींच्या कार्यासाठी तत्पर असणारे हनुमंतराया आणि त्यांना माते तुम्ही का त्रास दिला? तुकाराम बाबा म्हणतात मी तुम्हाला शरण का येतो सांगू का? ज्या वेळेस तुम्ही सीतामाईचा शोध घ्यायला गेले, शोध घेऊन आल्यानंतर तुम्हाला श्रीराम प्रभू म्हणतात का 80,000 ज्याच्या पत्न्या आहेत, 80,000 पत्न्यांबरोबर सूक्ष्म दृष्टीने तुम्ही तिथे वावरत होता. वावरत असताना त्यांच्या कामचेष्टा पाहिल्या. मग कामचेष्टा पाहिल्यानंतर तुमचा विकार जागृत झाला नाही का? हनुमंतराया म्हणतात विकार जागृत व्हायला माझ्या हृदयामध्ये तुमची मूर्ती आणि मुखामध्ये तुमचं चिंतन आहे. कामना ये कामना ये हनुमंतरायांनी विचारलं तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे काम उत्पन्न झालं म्हणजे तुम्ही निष्ठावंत त्या देवाचे होता. ज्या वेळेस हनुमंतराया आता बघा चिंतन थोडस ऐका. सीतामाईचा शोध लावायला गेले. शोध लावायला गेल्यानंतर शोध लावता लावता प्रत्येक घरी फिरतात, परंतु एका घरातून आवाज आला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. एवढ्या नगरीमध्ये माझ्या प्रभू परमात्म्याचं चिंतन करणारा कोण आहे? मग पाहिला तर कोण होता? विभीषणाला सांगितलं तुम्ही भजन करता? हो मी रामाचा सेवक आहे. मग महासाहेब कुठे आहे? अशोक वनामध्ये. मग आता अशोक वनामध्ये सहज घेऊन जाता आलं असतं, पण घेऊन गेले नाही. अशोक वनातील सर्व वृक्षांची मोडतोड केली, सर्व झाडा झुडपांचा पूर्ण नाश केला आणि मग 17जीत आला. 17जीत म्हणजे इंद्राला ज्यांनी 17 वेळा हरवलं, 17 वेळ बांधून आलं म्हणून 17जीतच इंद्रजीत, इंद्राला जितलं म्हणून, पण 17 वेळ म्हणून 17जीत. असो रावण काही सर्वसामान्य नव्हतं, त्यांनी बांधून दिलं. आता बांधून देणार होता का तो? चिंतन व्यवस्थित आहे का? आपण ज्या वेळेस बांधून नेलं, बांधून नेल्यानंतर श्रीराम प्रभूंच्या रावणाच्या समोर उभे केले. उभ्या केल्यानंतर आसन काही नाही, चिंतन व्यवस्थित आहे का? म्हणून पूर्ण शेपटीचं आसन तयार केलं. रावणाच्या आसनाबरोबर आसन तयार केलं. आसन तयार केल्यानंतर मारुती रायांना विचारला तुम्ही कशासाठी आले? मारुती रायांनी सांगितलं की मी सीतामाईचा शोध घ्यायला आलेलो आहे, तुला मी जाऊन देणार नाही. तुझा प्राण कशामध्ये आहे? महादेव अंतर्ध्यान पावले. अंतर्ध्यान पावल्यानंतर पार्वती माता म्हणते मला तुमच्या बरोबर यायचं आहे. त्यावेळेस श्रीराम प्रभूंचा मला दास्यत्व करायचे आहे. आता हे जन्म माझा जो आहे तो कपीचा जन्म आहे. कपीच्या कुळामध्ये मी जन्माला येणार आहे. मला जन्म असा घ्यायचा आहे का मला देवावर भार व्हायचा नाही. अंगावर कपड्याची गरज, खायला द्यायची गरज आणि राहायला सुद्धा घराची गरज नाही. कारण अन्न वस्त्र निवारा या 3 मूलभूत गरजा आहेत. म्हणून आपण डिपेंड देवावर आहे. मला देवावर आधारित राहायचं नाही. मला स्वयंसिद्ध देवाला त्रास न देता जगायचं आहे. तू येऊ नको. पार्वती माता ऐकल्या नाही म्हणून शेपटीमध्ये बसलेली ती माया आहे तुमच्याची. आसन तयार केलं आणि आसन तयार केल्यानंतर रावणाला राग आला. रावण म्हणतो तुझी ताकद कशामध्ये आहे? त्याने सांगितलं माझी ताकद शेपटीमध्ये आहे. कशामध्ये आहे? शेपटीमध्ये. सगळ्या लोकांना सांगितलं रावणाने. सगळ्यांनी कापड आणा ना याच्या शेपटीला बांधा. ऐकतायत ना तुम्ही महिला मंडळ, पुरुष वर्ग? व्यवस्थित आहे का? एवढं चिंतन जरी आपण आज ऐकलं तरी जीवनाचं कल्याण. पूर्ण नगरीतलं रावणाच्या
कापड आणले गेले, परंतु कापड काही त्याला शेपूट बांधता आली नाही. पण देवानी शेपूट म्हणजे हनुमंतरायांनी शेपूट कमी गेली, सगळ्या नगरीची कापड आणली. आता शेपूट मध्ये जर याची शक्ती आहे तर मग रॉकेल आणलं, ऐकतायत ना तुम्ही? रॉकेल आणलं आणि त्या कापड्यांवर टाकलं, बरोबर ना? कपड्यांवर टाकल्याबरोबर अग्नी लावली. अग्नी लावल्याबरोबर हनुमंतराया कपिकुल असल्या कारणाने मागचा पुढचा विचार नाही केला. या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून त्यावर करता करता रावणाच्या लंकेला पूर्ण काय केलेले आहे. आता बैठे बैठे सावधान. कापड कोणाची? बरोबर. रॉकेल कोणाचा? आणि जळली कोणाची? दुसऱ्याची जाळायला गेलो, आपली जळते एवढं फक्त लक्षात ठेवा. पूर्ण लंकेचा विध्वंस केला. सीतामाईला घेतली आणि ज्या वेळेस श्रीराम प्रभूंच्याकडे गेले त्यावेळेस श्रीराम प्रभूंनी भक्त असताना सुद्धा हात जोडले आणि सांगितलं, तुम्ही जर नसते तर रावणाची लंका जळाली नसती. त्यावेळेस हनुमंतराया म्हणतात, माझ्यानी लंका जाळली गेली नाही, माझ्या मासाहेब तिथे गेल्याबरोबर रावणाची लंका अगोदरच जळाली होती, मी फक्त निमित्त म्हणून गेलो होतो. म्हणून तुकाराम बाबा अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी शरण शरण नुसता शब्द आलेला आहे. का शरण येण्यामागचं कारण आहे तर हनुमंतांकडे सर्व प्रकारचे नम्रता आहे, लीनता आहे, सर्व गोष्टी भक्तीमध्ये माध्यम आहे.
जगाच्या पाठीवर जर आपण विचार करायला गेलो तर प्रत्येकाला लोभ असतो, परंतु हनुमंतरायांना देवाशिवाय काहीच दिसत नाही. रामायणाचा भाग संपलेला आहे. प्रत्येकाला काहीतरी बक्षीस वाटपण्याचा कार्यक्रम चालू आहे. बक्षीस वाटप करत असताना अतिमाया शक्ती सीतामाई म्हणतात का सर्वांना तुम्ही काही ना काही दिलं, परंतु माझ्या हनुमंतरायांना काही दिलं नाही. देवाने सांगितलं हनुमंतरायांना जर आपण जर दिलं तर त्यांना देण्या इतपत आपल्याकडे काहीच नाही. काय द्यावे त्याचे व्हावे उतराई. काय सीतामाईने हट्ट केलेला आहे. प्रभू परमात्मा म्हणतात त्याला देणे इथपर्यंत आपल्याकडे काही नाही, त्याला आपण देऊच शकत नाही. अनंत उपकार आहेत आणि कदाचित देवाला वाटत असेल तर जर आपल्या भक्ताचे एवढे उपकार आहेत आणि भक्ताला जर आपण धन्यवाद बोललो तरी पण उपकार आपले पेटले जातात आणि आपल्यावर ऋण होतात. म्हणून प्रभू परमात्मा म्हणतात त्याला देण्यासारखं काही नाही. आदिमाया शक्तीला वाटलं सीतामाईला का काहीतरी दिलंच पाहिजे, म्हणून मागचा पुढचा विचार नाही केला. आपल्या घरातला 9 पोळ्याचा हार काढला आणि प्रभू परमात्म्याच्या गळ्यामध्ये घातला. मारुतीरायांनी मागचा पुढचा विचार नाही केला. टुनकून उडी मारली आणि झाडावर चढले. झाडावर चढल्यानंतर पहिला मणी फोडला तर आतमध्ये काहीच नाही. दुसरा मणी फोडला तर आतमध्ये काही नाही. सीतामाई म्हणतात तुमची माकडाची जात, तुम्हाला मी एवढा मोठा नवरत्नाचा हार तुला दिला, नवरत्नाचा हार तुला दिला, परंतु तुला त्याला दिसत नाही. त्यावेळेस हनुमंतराया म्हणतात ते मणी मी फोडले, परंतु मणी फोडून सुद्धा मला त्याच्यामध्ये माझा राम दिसत नाही, तर त्या मण्यांचा मला काय उपयोग. म्हणून तुकाराम बाबा त्याचा परिसर घेतात का सोने रुपये आम्हा आणि पुढं काय आपले बुवा का आणत्या घालतात घालू नका असं नाही, तर आपले बाबांनो घाला, पण संत सांगतात म्हणून नाही का. बऱ्याच लोकांचे सफेद झालेले काळे करतात. काळे का करतात मला काय कळत नाही. तुम्ही रूपात आहेत का स्वरूपात आहे पहिले चेक करा स्वतःला. आलं का लक्षात. ठेविले अनंते देव ठेविले तैसे जे बागा आली ते. म्हणून बुवा वळताना शिका. बरेच लोक मूस ठेवत नाही. आजपासून कोणाची नसेल तर कोणी ठेवायचा सुरुवात करा. कारण आपण पुरुष आहेत, आपल्याला काय काहींना वाटते मूस ठेवली तर आपलं वय दिसेल. अरे वय दिसायचं काय चालू, किती वर्ष जगला याला काय अर्थ नाही, कसा जगला याला अर्थ नाही. शेवट 99ला किती वेळा आऊट झाला, परंतु दे दनादन. सचिन तेंडुलकर तसा थांबून जवळजवळ 150 बॉल घ्यायचा तेव्हा 100 काढा. जगण्याचं सगळ्यांचंच पद्धत आहे, पण लोकांना फक्त रन दिसतात. किती खेळात किती केलं. माझ्या साधू संतांचं वय बघा. 1400 वर्षाच्या चांगदेवाला लोटांगण यावं लागलं. 7 वर्षाच्या मुक्तावे. भक्तीमधला हा स्वाद आहे. तुम्ही भक्तीमध्ये किती जोरात चालता. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची परमार्थ महाधनी, बाकी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. काय बोललासी वरल्या रंगा ऊस रोंगा पै रसने मिळवंगा. आणि मग सीतामाई म्हणतात हार तुला नवरत्नाचा जानकीने दिला, तुला हार दिला मी आणि तुला कळत नाही. तू जर म्हणतो मन्यांमध्ये नाही तर मग आहे कुठे. उघडून आपली शाती दाविले प्रभू भगवान